एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहणार आहे धर्मादाय जे काही आता नवीन जागा सुटलेल्या आहेत पहा, या पदाविषयी सगळी माहिती पाहणार आहे आणि या पदाचं कार्य काय आहे, हे सगळे आय-एम-पी प्रश्न मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि मित्रांनो, आपण यासाठी बघा धर्मादायसाठी जे काही एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे बघा. त्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो तुम्ही नक्कीच तो ग्रुप जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओची PDF डाउनलोड करता येईल. तसेच बघा हॉल तिकीट आली किंवा नवीन काही अपडेट आली तर त्या ग्रुपला आपण टाकणार आहे. त्यामुळे जो काही नवीन ग्रुप तयार केलेला आहे WhatsAppचा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. तेवढं पहिल्यांदा सगळ्यांनी जॉइन करून ठेवा मित्रांनो. त्या ठिकाणी आपण अपडेट्स टाकणार आहे बघा. धर्मादायबद्दल जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील सर्व काही मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. WhatsApp ग्रुपची लिंक बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स कसा खोलायचा, जे काही व्हिडिओचं टायटल आहे म्हणजे नाव आहे बघा असं, तर त्यावर क्लिक करून मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करू शकता आणि त्या ठिकाणी लिंक दिलेली पहा. तसेच मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा. लाईक केल्यावर कळतं जी काही माझी मेहनत आहे ती 100% काम करते. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी धर्मादाय आयुक्त हे जे काही कार्यालय आहे हे राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं. कोणत्या राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं? तो ऑप्शन क्रमांक 2 आपल्या महाराष्ट्राचं योग्य उत्तर आहे पहा. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, धर्मादाय आयुक्ताचं प्रमुख कार्य काय आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रमुख कार्य काय आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य होईल. सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या संस्थांची नोंदणी आणि देखरेख करणं मित्रांनो हे काय आहे बघा मुख्य काम आहे. लक्षात ठेवायचं आहे, हे मुख्य काम आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, धर्मादाय आयुक्ताच्या जबाबदाऱ्यांमध्ये कशाची नोंदणी करणं समाविष्ट आहे? तर कशाची नोंदणी करणं समाविष्ट आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 सार्वजनिक ट्रस्ट. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल. धर्मादाय आयुक्ताचे प्रमुख काम कोणत्या विभागाअंतर्गत येतं? तर कोणत्या विभागाअंतर्गत येतं मित्रांनो? कायदा आणि न्याय विभाग. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून कोणत्या गोष्टीची तपासणी केली जाते? तर कोणत्या गोष्टीची तपासणी या ठिकाणी केली जाते? तर लक्षात ठेवा, नोंदणीकृत संस्थाचा आर्थिक व्यवहारांची देखरेख मित्रांनो या ठिकाणी केली जाते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, धर्मादाय आयुक्तांच्या जबाबदाऱ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? तर कोणत्या गोष्टीचा समावेश होतो मित्रांनो? सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी आणि व्यवस्थापन याचा या ठिकाणी समावेश होतो. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून कोणत्या गोष्टीवर देखरेख ठेवली जाते? तर मित्रांनो, नोंदणीकृत संस्थाच्या आर्थिक व्यवहारावर मित्रांनो या ठिकाणी काय केलं जातं? देखरेख ठेवली जाते पहा. धर्मादाय आयुक्ताचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे दान, निधी आणि मालमत्तेचा योग्य वापर होतोय की नाही हे तपासणे. यामागचा प्रमुख उद्देश काय आहे? यामागचा प्रमुख उद्देश काय मित्रांनो? तर गैरवापर आणि बेकायदेशीर हस्तांतरण रोखणे हेच काय याचा मुख्य उद्देश आहे पहा. ट्रस्ट व्यवस्थापनाशी संबंधित वाद सोडवणे हे कोणाचं कार्य आहे? तर मित्रांनो हे कोणाचं कार्य आहे? तर धर्मादाय आयुक्त ऑप्शन क्रमांक 3 यांचं या ठिकाणी कार्य आहे पहा. ठिकाणी आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे पहा. धर्मादाय आयुक्तामध्ये या ठिकाणी भरती चालू झालेली आहे. यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर खूप महत्त्वाचा चान्स म्हणजे चांगला चान्स भेटलेला आहे आपल्याला. मित्रांनो, या ठिकाणी 10,000 प्रश्नांसाठी आपण एक PDF तयार केली पहा. या PDF मध्ये तुम्हाला चालू घडामोडी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक जे काही महत्त्वाचे समाजसुधारक असतील सगळे विषय मी या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत पहा. रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. या PDF तुम्हाला मिळणार आहेत फक्त ₹249. आता आपल्याकडे वेळ आहे, तर वेळेमध्ये अभ्यास केला तर खूप चांगलं होईल पहा. कारण की जर आपण आत्ता घाम गाळला नाही तर आपल्या रक्त सांडण्याची वेळ येणार नाही. त्यामुळं आत्ताच टायमाला विहीर खोदून काय उपयोग होणार नाही. PDF घ्यायचे तर आत्ताच घ्या मित्रांनो. तुमची 4-5 वेळेस म्हणजे बऱ्यापैकी रिव्हिजन होईल आणि चांगला परफॉर्मन्स म्हणजे चांगला स्कोर आपल्याला काढता येईल पेपरमध्ये आणि नक्कीच आपलं सिलेक्शन होईल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10,000 प्रश्नांचा संच मिळणार आहे. मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, सगळे विषय मी या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत पहा. 10,000 प्रश्नामध्ये सगळं सिलेबसनुसार मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला ₹249 फोनपे करायचे आहेत पहा. आत्ता पैशाकडे बघू नका, पैसे कधी पण कमावता येतात. तर ₹249 आपल्याला लगेच फोनपेला करायचे आहेत आणि लगेच त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे. मी लगेच तुम्हाला सगळ्या या ठिकाणी PDF पाठवून देईल आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. कारण की वेळ वायाला गेला की आपलं समजायचं पैसे सुद्धा वायाला गेले. टाईम इज मनी असतो पहा.
त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी ह्या PDF घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा. कारण की आत्ता घेतल्या तर आपल्याला टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. पहा, आत्ता जर आपण अभ्यास केला, नक्कीच आपला स्कोर वाढेल आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होईल. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो, ₹249 बघा, प्रश्न सुद्धा भरपूर आहेत. ₹249 मध्ये तुम्हाला MCQ मिळतील, चालू घडामोडी मिळेल आणि मराठी व्याकरणाचं सगळं तुम्हाला या ठिकाणी PDF मिळून जातील. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी मित्रांनो या ठिकाणी पेमेंट करायचं आणि लगेच PDF घ्यायचे आणि लगेच अभ्यासाला लागायचं, वेळ व्हायला घालवायचा नाही. धर्मादाय आयुक्त आपले वार्षिक अहवाल कोणाला सादर करतात? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 शासन. लक्षात ठेवा मित्रांनो, शासन. धर्मादाय आयुक्त कार्यालयामधील निरीक्षकाचं मुख्य काम काय आहे? तर मित्रांनो, निरीक्षकाचं मुख्य काम काय आहे? तर मुख्य काम आहे मित्रांनो, मैदानी तपासणी, देखरेख आणि अंमलबजावणी करणे, हे या ठिकाणी पहा योग्य काम आहे. पहा, समजलं? मुख्य काम. पुढचा प्रश्न मित्रांनो, निरीक्षकाची तपासणी कशाशी संबंधित आहे? निरीक्षकाची तपासणी कशाशी संबंधित आहे? ट्रस्ट, मंदिरे आणि धार्मिक संस्था. मित्रांनो लक्षात ठेवा, ट्रस्ट, मंदिरे आणि धार्मिक संस्था याचं योग्य उत्तर आहे. पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो, आर्थिक बाबतीमध्ये निरीक्षकाची जबाबदारी काय आहे? तर आर्थिक बाबतीमध्ये निरीक्षकाची जबाबदारी पहा, वार्षिक आर्थिक अहवाल, दान आणि खर्चाची कागदपत्रे या ठिकाणी तपासणी. समजलं? हे काय पहा या ठिकाणी मुख्य कार्य आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, निरीक्षकाचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे निधीचा गैरवापर किंवा भ्रष्टाचार होत नाही यावर लक्ष ठेवणे. हे कार्य कोणत्या उद्देशाने केले जातं? सांगा पटकन. तर मित्रांनो हे काय पहा, जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी आणि कायद्याचं पालन करण्यासाठी याचं योग्य उत्तर आहे. पहा, प्रश्न क्रमांक 5 आहे, निरीक्षकाद्वारे मालमत्ता आणि दान व्यवस्थापनाची चौकशी का केली जाते? तर का केली जाते मित्रांनो, जी काही ट्रस्टची मालमत्ता आहे योग्य प्रकारे वापरली जाते की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी. निरीक्षकाचं मुख्य काम काय आहे? निरीक्षकाचं मुख्य काम आहे मित्रांनो, ट्रस्ट व्यवस्थापनासंबंधित तक्रारींची आणि मैदानी चौकशी करणे ग्राउंड लेवलला. जर गैरवापर आढळल्यास निरीक्षकाची पुढील कार्यवाही काय असते? पहा, जर गैरवापर चालू झाला पैशाचा किंवा दानपेटीचा, तर याचं जर पाहिलं तर पुरावे गोळा करून धर्मादाय आयुक्तांना अहवाल देणे. ऑप्शन क्रमांक 2. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 आणि त्या अंतर्गत असलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं? तर मित्रांनो कोण करतं? तर ऑप्शन क्रमांक 3 निरीक्षक करत असतात. लक्षात ठेवा, निरीक्षक. पुढचा प्रश्न मित्रांनो, बेकायदेशीर ट्रस्ट किंवा नोंदणी न केलेल्या संस्थांवर कारवाई करण्याचं काम कोणाचं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 धर्मादाय आयुक्त, कार्यालयीन निरीक्षक यांचं मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा, कोर्ट खटले, नोटीस आणि मालमत्ता यांच्या हस्तांतरण कागदपत्रे तयार करण्याचं काम हे कोणत्या श्रेणीमध्ये येतं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कोर्ट आणि प्रशासकीय काम याचं योग्य उत्तर आहे. पहा, निरीक्षकाला प्राथमिक ज्ञान असणं आवश्यक असलेल्या कायदा कोणता आहे? पहा, सांगा पटकन. तर मित्रांनो बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 हे याचं योग्य उत्तर आहे. पहा, लक्षात ठेवा, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950. पुढचा प्रश्न काय पहा, निरीक्षकासाठी आवश्यक कौशल्यांपैकी खालीलपैकी कोणतं कौशल्य महत्वाचं आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर कोणतं कौशल्य महत्वाचं आहे? बघा, तपासणी आणि अहवाल लेखनाचं कौशल्य याचं योग्य उत्तर आहे. पहा, प्रामाणिकपणा आणि बारकाईने निरीक्षण करण्यासाठी सवय हे कोणत्या पदासाठी महत्वाचं आहे? तर बघा, निरीक्षक याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. निरीक्षकाला कोणत्या गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे? पहा, तर संगणक ज्ञान आणि दस्तऐवजीकरण याचं योग्य उत्तर होईल. निरीक्षकासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यापैकी एक महत्वाचं कौशल्य म्हणजे लोकांसोबत संवाद साधण्याची क्षमता. या कौशल्याची गरज का आहे? तर मित्रांनो का आहे? तर लोकांकडून माहिती गोळा करण्यासाठी आणि तक्रारींची चौकशी करण्यासाठी. यांना मित्रविभूषण नावाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर श्रीलंका ऑप्शन क्रमांक 3. श्रीलंकाने बघा या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना मित्रविभूषण नावाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलेले आहे. पहा, त्याचप्रकारे बघा घाना जे काही महत्वाचा देश आहे त्यांनी बघा ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार ऑफ घाना हा पुरस्कार सुद्धा नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. पहा, त्याचबरोबर बऱ्याच देशाचे पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळालेले आहेत. पहा, सायप्रस देशाने बघा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस हा पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. आणि मित्रविभूषण लक्षात ठेवा कोण दिलेला आहे? श्रीलंकाने दिलेला आहे. पहा, खालीलपैकी कोणत्या सौंदर्यवतीने 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली? तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3
ओपल सुचता चुआंगश्री, लक्षात ठेवा ओपल सुचता चुआंगश्रीने जिंकलेली पहा 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा. मित्रांनो हिचं आयोजन हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी झालं होतं आणि भारताची प्रतिनिधी होती नंदिनी गुप्ता. सलग दुसऱ्या वर्षी मित्रांनो याचं भारतामध्ये आयोजन झालं होतं. 2024ची कुठं झाली होती मित्रांनो, तर मुंबई या ठिकाणी. लक्षात ठेवायचं मुंबई या ठिकाणी. आणि विजेता कोण राहिलं होतं, तर याचं विजेते राहिली होती बघा ऑप्शन्स क्रमांक 1 क्रिस्टिना पिस्कोवा ही राहिली होती. कधी 2024 मध्ये. आणि 2025 मध्ये कोण राहिली बघा ओपल सुस्ता चुआंगश्री. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर लक्षात ठेवा मित्रांनो नितीन गडकरी. लक्षात ठेवायचं आहे नितीन गडकरी यांना देण्यात आला पहा. लोकमान्य टिळक पुरस्काराची सुरुवात 1983 मध्ये करण्यात आली होती. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्याची जी काही संस्था आहे बघा टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट पुणे देते पहा. यामध्ये रक्कम किती असते? 1,00,000 रुपये असते. आणि 42वा जर विचारला मित्रांनो तर लक्षात ठेवा सुधा मूर्ती. 42वा कोणाला मिळाला? सुधा मूर्तीला. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार देण्यात आला? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वर्षा देशपांडे. मित्रांनो वर्षा देशपांडेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाकडून राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार दिला जातो? तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून हा पुरस्कार देण्यात येतो पहा. खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी जिंकलेलं सुजाता बागुलने. याचं स्वरूप जर पाहिलं तर 1,00,000 रुपये आणि रोख रक्कम आणि प्रमाणपत्र आणि पदक असतं पहा. पुढचा 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 लापाता लेडीज. लक्षात ठेवायचं आहे. याचं दिग्दर्शक कोण आहे बघा किरण राव. लापाता लेडीज. अभिनेता कोण आहे बघा कार्तिक आर्यन. भूलभुलैया 3 याच्यामधले पाहते. त्याच्यानंतर अभिनेत्री होती नितांशी गोयल लापाता लेडीज मधली. लक्षात ठेवा आयफा 2025 बद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहिली. 9 नंबरचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या पुस्तकाला 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे? तर आपल्याला पुस्तक विचारलंय, तर पुस्तकाचं नाव आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 हार्ट लॅम्प. लक्षात ठेवा मित्रांनो हार्ट लॅम्प. आलं लक्षात? विजेता कोण आहे? बानू मुस्ताक. आणि बानू मुस्ताक आणि दीपा भस्ती हे भारतातले आहेत. पुस्तक आहे हार्ट लॅम्प ही लघुकथा आहे. मूळ पुस्तक मित्रांनो कन्नड भाषेमधलं आहे. पुरस्कार जिंकणारे कन्नड भाषेमधलं पहिलंच पुस्तक आहे बघा. बानू मुस्ताक मित्रांनो पुरस्कार जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला आणि पहिल्या कोण आहेत बघा गीतांजली श्रीत पहा. आलं लक्षात? पुरस्काराची घोषणा 2004 मध्ये झालेली आहे. पहिला पुरस्कार 2005 मध्ये जाहीर झाला होता पहा. कोणत्याही भाषेमधील इंग्रजी अनुवादित पुस्तकाला दिला जाणारा हा सन्मान आहे पहा. समजलं? यामध्ये जर पाहिलं तर रक्कम 50,000 पाऊंड भेटते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. खालीलपैकी कोणत्या लेखकाला 2025चा मराठी भाषेचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 3 प्रदीप कोकरे. लक्षात ठेवा प्रदीप कोकरे यांना हा पुरस्कार मिळालेला पहा साहित्य अकादमी पुरस्कार. समजलं? खोल खोल दुष्काळ डोळे हे त्यांचं पुस्तक आहे. आणि 2024 मध्ये देवीदास सौदागर यांना मिळाला होता उसवनसाठी. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या लेखकाला 2025चा मराठी भाषेचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला? तर मित्रांनो साहित्य अकादमी पुरस्कार. ते योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 सुरेश सावंत. बघा त्यांचं पुस्तक कोणतं होतं? आभाळ माया. 2024 मध्ये भारत सासने यांना मिळाला होता शमशेर आणि भूतबंगल्यासाठी पुस्तक होतं त्यांचं. खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला 34वा सरस्वती सन्मान या ठिकाणी जाहीर झाला आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 भद्रेशदास स्वामी यांना हा मिळालेला आहे मित्रांनो. सरस्वती सन्मानाची जी काही सुरुवात आहे ही झाली होती 1991 पासून. संस्था कोणती होती? के बिर्ला फाउंडेशन. यामध्ये जर पाहिलं तर 8व्या परिशिष्टातील 22 भाषांमधील एक आहे पहा. बरोबर? यामध्ये 15 लाख रुपये मिळतात. आणि 33वा कोणाला मिळाला होता? 33वा मिळाला होता प्रभा वर्मा यांना. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या गायकाला महाराष्ट्र शासनाचा 2025चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या गायकाला महाराष्ट्र शासनाचा 2025चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला? तो ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो भीमराव पाचाळी. लक्षात ठेवायचंय भीमराव पाचाळी. या ठिकाणी जर पाहिलं रक्कम तर 10 लाख रुपये रक्कम असते पहा. आणि 2024चा कोणाला भेटलेला आहे?
तर अनुराधा पौडवाल. लक्षात ठेवा, अनुराधा पौडवाल. खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पहिला छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, विशाल वर्मा. लक्षात ठेवा मित्रांनो, विशाल वर्मा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे कोण आहेत विशाल वर्मा? तर युनेस्कोमधील भारताचे राजदूत आहेत. हा पुरस्कार त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रदान केला पाहिजे. यांचं योगदान काय आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही 12 किल्ले आहेत मित्रांनो, ते 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी यांनी प्रयत्न केलेत पहा. खूप IMP प्रश्न आहे, सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा. ऑप्शन क्रमांक 3, विशाल वर्मा. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी 2025चा संयुक्त राष्ट्राचा सासाकावा पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला देण्यात आला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, मृत्युंजय महापात्रा. ऑप्शन क्रमांक 4, मृत्युंजय महापात्रा. मित्रांनो, हे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक आहेत आणि मित्रांनो, यांची ओळख आहे सायक्लॉन मॅन ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, सायक्लॉन मॅन ऑफ इंडिया. गणिताचा नोबेल पुरस्कार समजला जाणारा 2025चा ॲबल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मसाकी काशिवारा. लक्षात ठेवा मित्रांनो, मसाकी काशिवारा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. खालीलपैकी महाराष्ट्रामधील कोणत्या ग्रामपंचायतीला 2025 मधील राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कारामध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो, मानेचीवाडी ग्रामपंचायत सातारा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, सातारा. नेक्स्ट मित्रांनो, खालीलपैकी महाराष्ट्रामधील कोणत्या ग्रामपंचायतीला 2025 मधील राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कारामध्ये सुवर्ण पदक मिळालं? तर आताच पाहिलं आपण. खालीलपैकी कोणाला अमेरिकन संगीत पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, राजा कुमारी. लक्षात ठेवा, राजा कुमारीला या ठिकाणी अमेरिकन संगीत पुरस्कार मिळालेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 2025चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. व्हिडिओ पाहिला असेल तर लगेच तुम्ही फोनपे मध्ये जा आणि लगेच पेमेंट करा पहा. अशी संधी वारंवार येत नसते पहा. नक्कीच तुम्ही फॉर्म भरला असेल, फॉर्म भरायच्या तयारीत असाल तर लवकरात लवकर सगळं करून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. 249 रुपये फोनपेला पाठवा. मी तुम्हाला या भरतीच्या सिलेबसनुसार बघा 10,000 प्रश्न सगळे PDF उपलब्ध करून देणार आहे पहा. लवकरात लवकर आपल्याला घ्यायचे आहेत PDF आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर नक्कीच आपलं सिलेक्शन होईल पहा. टार्गेटनुसार अभ्यास करा. कसं आहे, आबाळगाबाळवाणी काही वाचून उपयोग होणार नाही. जे पेपरला येणार आहे तेच या ठिकाणी व्यवस्थित सिलेबसनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा. तो सिलेबस बघा, आपण या ठिकाणी सिलेबसनुसार सगळं या ठिकाणी बनवलेलं आहे. नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होईल. 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला फोनपे गुगल पे करायचे पहा आणि त्याचा स्क्रीनशॉट लगेच या नंबरला मित्रांनो तुम्हाला सेंड करायचा आहे. 82 75 55 82 83 ला मी लगेच तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF या ठिकाणी उपलब्ध करून देईन आणि लगेच अभ्यासाला लागा. वेळ वायाला घालू नका, लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. कारण की वेळ निघून गेली, आता हॉल तिकीट येतील, लगेच पेपर चालू होतील पहा. कसा वेळ गेला हे सुद्धा समजणार नाही आणि आपलं हे सुद्धा वर्ष असंच व्हायला जाईल. त्यामुळे आपल्याला हे करून नाही द्यायचं, कुठं ना कुठं नोकरी लागायचं आहे. त्यामुळे अभ्यास असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. टायमाला विहीर खादून काय उपयोग होणार नाही पहा. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, 249 रुपये पेमेंट करा आणि लगेच या नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लगेच अभ्यासाला लागा पहा. जास्त काही सांगत नाही पहा. खरंच तुम्हाला PDF घेऊन टाका. खरंच 100% तुम्हाला याचा फायदा होईल आणि चांगला अभ्यास झाला की चांगले पेपरचे स्कोर सुद्धा येईल आणि आपलं मेरिटमध्ये नाव सुद्धा येईल पहा. हे साहजिकच आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचा फायदा करून घ्या. संधीचं सोनं करा. जास्त काही सांगत नाही. चला.